सेकंड राऊंडची सेकंड मॅच पागडाचा पाडा विपक्ष बहुनोळी याच्यामध्ये रंगती आणि पहिला बॉल गेम ऑन लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धावबाची संधी आणि फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन, रनआउटच्या स्वरूपात हा पहिला धक्का लागेल बहुनोली टीमला. विलास बॅक टू द डगआउट. पवन बाद होतोय माफ करा, कारण की सलामीवीर विलास आणि पवन ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली. धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का. नरेश येतो मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती. स्ट्राइक एंड फलंदाज पवन ऑन अ स्ट्राइक. सज्ज होते गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. अमोल फराड राऊंड द विकेट. ऑप्शनच्या बाहेर निघाले होते, नक्कीच फटका खेळायचा. ऑन साइडला धावाची संधी पुन्हा एकदा आणि यस अजून एक विकेट. दुसरी विकेट रनआउटची पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न केला मागच्या बॉलवरती, नक्कीच पवन बाद झाले. त्यानंतर आता विलास देखील या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपाने बाद होतोय. दुसरा धक्का लगातार तो म्हणजेच लागतोय बहुनोली टीमला. खराब सुरुवात पाहायला मिळते नक्कीच बहुनोली टीमची. थर्ड अंपायर नाहीये, एकाच कॅमेऱ्यानं आपण ही स्पर्धा कव्हर करतोय, त्यामुळे एकूण पंचांचा निर्णय हा अंतिम असेल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल आणि रनआउटच्या स्वरूपाने ही विकेट तुम्हाला पाहायला मिळते. दोन रनआउटच्या विकेट आणि नंतर दोन्ही नवीन खेळाडू मैदानावरती, नरेश शेडे आणि त्याचबरोबर आता रुपेश येतोय चौथ्या क्रमांकावरती. खातं देखील खुलं झालं नाही अजूनही बहुनोली या टीमचं आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली गोलंदाजी अमोलच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज, पॉवर प्लेचा षटक मार्ग असते. राऊंड द विकेटला तयार अमोल फराड. यावेळेस पडल्यानंतर भरपूर चेंडू आतमध्ये आला, वेगवान चेंडू होता, नक्कीच सामना करू शकले नाहीयेत नरेश. बीट होत आहे पूर्णपणे. डॉट बॉलची समाप्ती. अमोल फराडकडे नक्कीच व्हेरिएशन देखील भरपूर चांगलं पाहायला मिळतं. वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकी बॉल या ठिकाणी पिच करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज, राऊंड द विकेट. अजून एक तेज सरळ चेंडू. स्लॉट मध्ये जरूर होता चेंडू, ऑन साइडला लॉक करण्याचा प्रयत्न, परंतु वेगानं बीट करतात. पुन्हा एकदा नरेशला डॉट बॉलची समाप्ती. 4 चेंडू अद्याप फलकावरती, एकही धाव नाहीये. अप्रतिमी गोलंदाजी पाहायला मिळते नक्कीच अमोलच्या माध्यमातून. शांत ठेवले पूर्णपणे बहुनोली टीमच्या फलंदाजांना. ब्लॉकर मध्ये फेकण्याचा प्रयत्न, यावेळी समोर खेळता धावबाची संधी पुन्हा एकदा आणि ते धाव कंप्लीट झाली सांगत असताना पंच. एक धाव मिळते आणि खातं खुलं होते नरेश आणि त्याचबरोबर बहुनोली या टीमचा. 5 चेंडू आणि अवघी एकच धाव खर्च केली आहे. अंतिम चेंडू शिल्लक असेल. स्ट्राइक एंडला फलंदाज रुपेश येतोय, डावखुऱ्याचा फलंदाज. ऑन साइड मध्ये दोन खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. स्क्वेअर लेग त्याचबरोबर लॉंग ऑन रिझनला एक खेळाडू पाहायला मिळतोय. रुपेश ऑन स्ट्राइक. अंतिम चेंडू या षटकातील. राऊंड द विकेट ना अमोल. पुढचा बॉल. फुलटा चेंडू लॉक केला ऑन साइडला. खेळाडू उपस्थित, त्यांच्या आवाकाच्या बाहेर बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रुपेशच्या बॅटमध्ये आला पहिला षटकार. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती बहुनोली टीमची 2 गडी बाद 7 धावा.
सुरुवात भरपूर चांगली झाली या षटकाची. आपण पाहिलं नक्कीच 5 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली, परंतु अंतिम बॉल खराब येतोय, फुलटॉस बॉल. क्रिकेटमध्ये सर्वात खराब चेंडू आपण मानला जातो आणि त्याच बॉलचा वापर केला अमोलनं आणि इथून त्या बॉलवरती नक्कीच षटकार येतोय रुपेशच्या बॅटमध्ये. धावसंख्या 7 आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्ले समाप्त. इथून जिम्मेदारीने खेळ करावा लागेल नरेश आणि त्याचबरोबर बॅट्समॅन रुपेशला, कारण की एक चांगलं टार्गेट ठेवणं त्यावर षटकामध्ये नक्कीच पागड्याच्या पाडा टीमसमोर देखील महत्त्वाचं असेल, कारण की पागड्याच्या पाडा टीममध्ये देखील अमोल देखील असतील, सागर, फराट, समीर, प्रतीक देखील असतील, असे चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. सागर फराट येतो दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज नरेश चिडियावर स्ट्राईक. ओव्हर द विकेट पहिला बॉल, लो फुलटॉस बॉल. या ठिकाणी आपण पाहतो नक्कीच स्वीपर कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित आणि चुकी होती आहे. खराब क्षेत्ररक्षण, बॉल जातो आहे स्वीपर कव्हर बाउंड्री यांच्या बाहेर. नरेश चिडेच्या बॅटमधून पहिला चौकार. लेझी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, जजमेंट व्यवस्थित नाही आणि कलेक्टिंग देखील नाही आहे चेंडूची व्यवस्थित, त्यामुळे इथून हा चौकार येतो आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकती आहे. 11 धावा ऑफ फलकावरती. सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज सागर. ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल. स्ट्राईक एंडला फलंदाज नरेश. यावेळेस बॉल चांगला आहे, गुड लेंथवरती पडल्यानंतर थोडासा नक्कीच बाउन्स मिळतोय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय. डॉट बॉलची समाप्ती. सागर पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. धावसंख्या स्थगित, 11 धावा. चला नवीन बॅट्समॅन पाठवायचा लगेच आपण. बोहनोले टीम तिसरा गडी बाद होतोय. नरेश देखील या ठिकाणी बाद होतोय. सागरला मिळते सफलता. धावसंख्या 11 आपण पाहू शकता स्कोरबोर्ड वरती थांबली आहे. नवीन फलंदाज सुरेश. सुरेश येतोय नवीन फलंदाज. स्ट्राईक एंडला. ओव्हर द विकेटनं सागर. फुल टॉस बॉल ऑन साइडला लॉक केला. खेळाडू उपस्थित प्रतीक, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 15 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गदर्शन आतापर्यंत या षटकामध्ये नक्कीच बॉल आपण पाहिले तर 4 चेंडू आणि धावा खर्च करतोय सागर. आतापर्यंत 1 गडी बाद करत 8 धावा खर्च करतोय या षटकामध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट न सागर. यावेळेस दिशाईन हा चेंडू पाहायला मिळतोय आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अतिरिक्त धाव इथे मिळते. धावसंख्या पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. थोडीशी मागडी गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते, कारण 2 चौकार येत आहेत आणि त्यानंतर व्हाईट बॉल. 9 धावा खर्च होत आहेत या षटकामध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज सुरेश. यावेळेस मिस टायमिंग, कॉटन बॉलची संधी आणि या स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये जज करतोय सागर. अजून एक धक्का लागेल बोहनोली या टीमला. सुरेश बॅक टू द पॅव्हिलियन.
सर अजून एक विकेटचं पतन आणि मनोज जाते नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 5व्या बॉलवरती नक्कीच ही दुसरी सफलता प्राप्त केली सागर फराड. पुन्हा एकदा तयार. अंतिम बॉल ओव्हर द विकेट. समोर खेळले त्यावेळेस मात्र लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आणि धाव मिळेल फक्त एक. ओव्हर समाप्त होते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोहनुल या टीमची 3 गडी बाद 17. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 7 धावा आल्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट कॅरी केल्या. सागरनं धावा खर्च केल्या 10. टोटल धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 17 धावा. अजूनही थोडीशी नाजूक स्थिती पाहायला मिळते नक्कीच या मॅच मध्ये. बोहनुली या टीमची मोठ्या फटक्यांची गरज. एक चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं असेल तर बोहनुली टीमला. मनोज आणि रुपेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी होते तिसऱ्या षटकामध्ये ज्यानं नक्कीच पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. 3 गडी बाद केले होते. प्रतीक येतोय. सज्ज होते प्रतीक. ओव्हर द विकेट. स्ट्राईक केला फलंदाज मनोज. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण परंतु बॅकअप मिळत आहे. अन्यथा हा चौकार पाहायला मिळाला असता आणि इथून एक धाव देखील कंप्लीट. वाईट +1 एकूण 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 19 धावा धाव फलकावरती. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहायला मिळतं त्यामुळे नक्कीच थोडासा वेळ जरूर घेतला जाईल क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी. स्ट्राईक घ्यायला फलंदाज येतोय रुपेश ऑन स्ट्राईक. अपेक्षा भरपूर आहेत रुपेशकडे देखील मोठ्या फटक्यांच्या आणि टीमला देखील गरज आहे चांगल्या धावसंख्येची. लॉक करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला खेळायचं होतं मिड विकेटच्या डोक्यावरनं. वेगवान हा चेंडू. ऑप्शनची लाईन ठेवली गेली सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. यशांच्या पाठीमागे आपण पाहतो नक्कीच सागर फराड यांना खूप चांगले यष्टीरक्षण. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. अजून एक चांगला चेंडू पडल्यानंतर तो डीप राहतोय. खाली राहतोय बॉल. सातत्यानं आपण पाहतोय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होतो रुपेशच्या माध्यमातून. सक्षम ठरत नाहीये. बीट होते. लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी डॉट येत आहेत. पुन्हा एकदा सज्ज होते प्रतीक. पुढचा बॉल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अपील जोरदार केली जाते. स्ट्रॉंग अपील केली होती परंतु पंच सहमत नाही आहेत आणि अजून एक हा डॉट बॉल येतोय. रिव्हर्सचा वापर केला आपण पाहू शकता नक्कीच आताच्या बॉलवरती. लगातार 3 चेंडू धावत आहेत. धावसंख्या थांबली आहे 19 या आकड्यावरती. यावेळेस देखील हा चेंडू नक्कीच निर्धाव पाहायला मिळतोय. यस पंच सांगतायत की एक्झॅक्ट आतमधून हा बॉल गेलाय. अजून एक हा डॉट बॉल. लगातार 4 बॉल डॉट आलेत. ज्या प्रकारे अमोलनं षटक हाताळलं त्याच प्रकारचे षटक जवळजवळ नक्कीच प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. धावसंख्या 19 फक्त. पुढचा बॉल. खोलप्या टप्प्याचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला. एक धाव कंप्लीट होते. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 20 धावा धाव फलकावरती. 5 चेंडू आणि अवघ्या 2 धावा खर्च करतोय गोलंदाज प्रतीक. 3 धावेचं षटक आतापर्यंत. वीस धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक असेल. क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल की स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन त्याचबरोबर लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. अंतिम बॉल. प्रतीक तयार. समोर खेळतात लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव कंप्लीट होईल का पाहिजे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. बॅकअप मिळत आहे.
षटक समाप्त होते या ठिकाणी. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोहनुली या टीमची 3 गडी बाद 22 धावा फलकावरती. सर्व 3 षटकं कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये एकूण 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 10. त्यानंतर या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च करतोय गोलंदाज प्रतीक. मागच्या सामन्यामध्ये देखील 4 गडी बाद केले होते प्रतीकनं आणि 1 धाव खर्च केली होती. अप्रतिम गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये नक्कीच प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अंतिम षटक स्लोगवरचं षटक, डेट ओव्हरचं षटक असेल आणि या षटकामध्ये गोलंदाज येतोय किरण. अंतिम षटकामध्ये देखील मोठे फटके येतील का हा प्रश्न आता निर्माण झालाय मैदानाच्या आतमध्ये. बाउन्स पाहायला मिळतो. यस, पडल्यानंतर चेंडू थोडासा बाउन्स होते आणि क्रॉसिंग नाही आहे. चेंडू हातामध्ये असल्यानंतर तुम्ही धाव घेऊ शकत नाही आहे हे सांगत असताना पंच डॉट बॉलची समाप्ती. आता डॉट बॉल आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण 4 बॉल डॉट पाहिले. त्यानंतर या तिसऱ्या षटकामध्ये देखील नक्कीच 4 डॉट बॉल पाहिले आणि त्यानंतर आत्ता देखील हा पहिला बॉल डॉट येतो अंतिम षटकाचा. लोकलमध्ये हा चेंडू पाहायला मिळतो. ऑन साईडला क्लिक करण्याचा प्रयत्न केला. इथून बॅट कट सांगतात पंच. 1 धाव फक्त मिळेल. धावसंख्या 23 धावा धाव फलकावरती. तेवीस धावा फलकावरती पाहायला मिळतील. अजूनही मोठे फटके येत नाहीयेत. शांत आपल्याला पाहायला मिळते वातावरण आणि पूर्णपणे शांतता पाहायला मिळते. चौफेर यावेळेस बऱ्याच कालावधीनंतर हा मोठा फटका येतोय आणि तो देखील थांबवलाय. एक्झॅक्ट झेल टिपण्याचा प्रयत्न केला परंतु झेल ड्रॉप होती. चला, प्रेक्षक कधी काय सांगतात की नक्कीच षटकार नाही आहे. एकूण धावा मिळतील या बॉलवरती. 1च धाव इथे मिळते आणि रनआउटची देखील विकेट येते. पुन्हा एकदा तिसरा फलंदाज हा रनआउटच्या स्वरूपाने बाद होतोय. 4था धक्का बोहनुली या टीमला. धावसंख्या 24 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. आकाश. स्ट्रायगरला फलंदाज रुपेश ऑन स्ट्राईक. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. यस, असं वाटलं रुपेशला की बॉल लेगस्टिकच्या बाहेर जाईल परंतु तो बाहेरून येत आता लेगस्टम्पच्या वरून जातोय. डॉट बॉलची समाप्ती. भरपूर डॉट बॉल पाहायला मिळालेत आणि 9 चेंडूचा सामना केला आणि 8 धावेवरती बॅटिंग करतोय तो म्हणजेच रुपेश. थोडीशी निराशजनक कामगिरी पाहायला मिळते. या षटकामधील बॉल एकूण चेतन 4 चेंडू, उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या फक्त 24 पाहायला मिळतात. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र सक्षम ठरतील आणि हा येतो या रुपेशच्या बॅटमध्ये या ठिकाणी चौकार. धावसंख्या फलकावरती 28 धावा. अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक असेल. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चला, बॉल आलाय का रतन? चला, बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन चेंडू द्यायचा आहे.
चला नवीन चेंडू या ठिकाणी नक्कीच दिला गेला मैदानाच्या आतमध्ये, कारण की आमचे स्वयंसेवक थोडेसे त्या ठिकाणी बाउंड्री लाईन लगत उपस्थित नाही आहेत, त्यामुळे हा तो मॅच बॉल येऊ शकत नाहीये. तर नवीन चेंडू दिला जाईल. कॅप्टनचे बॉल या ठिकाणी नक्कीच वापरले गेले त्या स्पर्धेमध्ये. अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक या पहिल्या सत्रातील हा शेवटचा बॉल. धावसंख्या 28. स्ट्राईकला फलंदाज रुपेश ऑन स्ट्राईक. चेंडूची लाईन पाहावी लागली आहे. डॉट बॉल. अंतिम चेंडू देखील डॉट आलाय. ओव्हर समाप्त होत आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. 4 षटकामध्ये नक्कीच बॅटिंग करत असताना एकूण धावसंख्या 28 उभारलेत त्या बोनोली टीमला आणि 29 धावेचं छोटंसं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल पागड्याचा पाडा टीम समोर. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं आपण बोहनुले टीम. छोटंसं लक्ष पाहायला मिळते. एकूण या सामन्यामध्ये 28 धावा फक्त बनल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 7 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, त्यानंतर आपण पाहिलं तिसऱ्या षटकामध्ये चेतन एकूण धावा आपण पाहिलं 5 आणि 6 धावा, आणि त्यानंतर अंतिम षटकामध्ये किरणने देखील चांगली गोलंदाजी केली. एकूण धावसंख्या त्यानं 6 धावा अंतिम षटकामध्ये आल्यात आणि तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा आल्यात. टोटल धावसंख्या 28. 29 धावेचं लक्ष. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचत असताना सागर फराट आणि अमोल फराट. ती पोहोचली. या ऐकूया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये भागेश म्हात्रे यांचा आवाज. थँक्यू सोनू. लक्ष्य या मॅचमध्ये छोटं आहे, परंतु छोटं खेळाडू या छोट्या लक्ष्यांना अवघड करत असताना पाहायला मिळतात. पण 2 फिल्डर बघत आहात डीपमध्ये. एक मिड विकेट आणि वाडिश लॉंगॉनच्या अगदी गॅपमध्ये क्षेत्ररक्षक उभा ठेवला गेला टीम श्रीराम क्रिकेट संघ बोहनोलीने, आणि एक टीपमध्ये लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. मिड ऑफ नाही आहे, त्यानं अन्यथा आपण बघितलं गेलं तर मिड ऑन आहे. ऑफ स्टंपचा बाहेर चेंडू. वाईटचा इशारा करतात अंपायर्स. सागर फराडकडे स्ट्राईक मिळाली गेली. या बॉलवरती अतिरिक्तच्या साह्याने एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती. वाईटच्या रिटर्न क्रिकच्या अगदी जवळ हा चेंडू पिच झाला, त्याच्यामुळे सागर फराडला असं वाटलं की कदाचित रिटर्न क्रिकच्या बाहेर चेंडू पडलाय की काय. त्याने पंचांकडे लक्ष केंद्रित केलं की कदाचित हा नो चेंडू असावा, पण तो एक्झॅक्टली नजरा होत्या रतन मानेरकरच्या. त्याने सांगितलं की इट्स व्हाईट बॉल नॉट नो बॉल. धावा 2. एक चेंडू फेकलाय पहिल्या षटकामध्ये रुपेशनं. हा चेंडू चांगला आहे, ही डिलिव्हरी चांगली आहे, ही लाईन चांगली आहे. पडल्यानंतर काहीसा आपण चेंडू अचंबित करणारा बघितला सागर फराडला, त्याच्यामुळे ते सध्या अचंबित होत आहेत. चेंडू चांगला होता. याचा अगोदरचा चेंडू वाईट तुम्ही पाहिला, त्याच्यानंतरचा हा बॉल जर बघितला गेला तर टॉस केलं गेलं चेंडूला. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा दिला गेला रुपेशला अंपायर्सने की याचा नंतर अतिरिक्त बाउन्स चेंडू तो फेकू शकत नाही.
सागरसाठी हा बॉल थोडेसे मागे जाऊन खेळले. मिड ऑन तैनात होता, त्याच्या हातामध्ये हा बॉल लॉंग ऑन नाहीये, त्याच्यामुळे मिड ऑन ठेवला गेला. एक मिड विकेट आहे. डीपमध्ये लॉंग ऑफ, शॉटमध्ये एक्स्ट्रा कव्हर, पॉईंट गली थर्डमॅन, त्यानंतर फाईन लेग आणि शॉटमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग उभा केला गेलाय, तो म्हणजे टीम बोहनूरच्या बाजूने. राऊंड द विकेटने लालचंद्रचा हा बॉल खेळतात समोर व्ही शेपमध्ये. लॉंग ऑफला बॉल चाललाय. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगल टीमची धावसंख्या आता पुढे सरकत असताना 4 या आकड्यावरती. लालचंद्र बॉलर आहेत जे पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या मॅचमध्ये सुद्धा लालचंद्रचे 2 षटक तुम्ही पाहिले. कमी धावसंख्या त्यांनी खर्च केल्या. टीम बोहनिलीने परास्त केलं संघ पालीला आणि त्याच्या समोर टीम पाकड्याचा पाडा. आता सागरसाठी हा बॉल फटका हवेमध्ये. पॉवर प्लेचा वापर जरूर लालचंद्रच्या या बॉलिंगवरती केलं गेलं आणि लालचंद्रला मिळते सफलता. पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक स्ट्रोक मारू दिले नाही, ते म्हणजे टीम पागड्याचा पाडा क्रिकेट संघाला आणि लागणारा हा पहिला झटका. पहिला गडी बाद झालाय. अनेक साऱ्यांच्या नजरा या मॅचवरती लागल्या असतील, कारण बोहनोली क्रिकेट संघाचे चाहते सुद्धा भरपूर या मॅचचा आनंद घेत असतील. तसेच आपण ज्या वेळेला पागड्याचा पाडा हा संघ खेळत असतो तेव्हा रोशन फराड यांचा शुभेच्छांचा वर्षाव हा होतच असतो. तर त्यांच्याकडनं सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा, जे मॉडर्न टेनिस क्रिकेटचे फाउंडर आहेत. आणि मॉडर्न टेनिस क्रिकेटला सागर सांभाळत असतात, परंतु ते बाद झाल्यात. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगलं त्यांनी खेळ केलं. नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे वैभवजी पाटील आणि त्यांच्या समवेत कैलासजी पाटील, तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर लालचंद्रचा चेंडू थोडासा वळला गेला ऑप्शनच्या बाहेर. मी आधीच म्हटलं होतं की हे लक्ष्य जर आपण बघितलं ना तर फक्त 29 धावसंख्येचं आहे, परंतु ह्या लक्ष्याला कधी तुम्ही सोपं समजू नका, कारण जशी एक मुंगी हत्तीला मारण्याची ताकद ठेवते ना, तशाच प्रकारे क्रिकेट परिपटलावरती कोणताही आकडा ही तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. अनप्रेडिक्टेबल गेम आपण क्रिकेटचं म्हणत असतो. भरपूर आपण स्पर्धेमध्ये असेही संघ बघितले असतील जे संघ जिंकता जिंकता हारल्यात आणि काही संघ हारता हारता जिंकल्यात. त्याच्यामुळे 29 धावसंख्येचं लक्ष्य. पहिल्या मॅचमध्ये आपण संघ पागड्याचा पाडा, सुंदर बॅटिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. लागोपाठचे 3 चौकार अमोल फराडचे आपण मागच्या काहीशा मॅचेसच्या अगोदर आपण बघितलं, म्हणजे पहिली मॅच होती त्या मॅचमध्ये आपण टीम पागड्याचा पाडा अमोलचं चांगलं प्रदर्शन बघितलं. परंतु 29 धावसंख्येचा टार्गेट बनला गेला. 4 अजूनही 18 बॉलमध्ये 25 बनवायचे आहेत विजयासाठी. रुपेचं षटक सुरू झाली आणि नामी संधी होती. नामी संधी यानंतर मित्रांनो तुम्हाला संधी आता मिळणारच नाही. विकेट कोणाची होती तर अमोल फराडची. खुळ्या गटातून हा खेळाडू खेळत असतो. अनेक साऱ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये त्याचं चांगलं प्रदर्शन राहिलं. खुल्या गटातून त्याला का नेलं जातं तर त्याची फलंदाजी आणि त्याचे फटके हे पाहणं प्रेक्षकांना पर्वणी असते. त्याची जर ड्रॉप झाली आहे म्हणजे ती आता थोडीशी मागणी ठरेल. रुपेचा बॉल, चर्चा चालू होती. अमोल फराडची कॅच ड्रॉप झाली आहे, त्याचा नंतर तो आक्रमक तर होणारच. आणि असं म्हटलं जातं की जेव्हा एखाद्या फलंदाजाची कॅच तुम्ही ड्रॉप करता त्याच्यामध्ये आत्मविश्वास वाढला जातो. त्याच आत्मविश्वासाचा फटका सुंदर पाहायला मिळाला स्वीपर कव्हरला अमोल फराडचा हा पहिला चौकार. बॅकफुटला गेल्यानंतर सुंदर स्क्वेअर कट पाहायला मिळालं. वीरेंद्र सेहवागची आठवण तुम्हाला लगेचच झाली असेल, कारण स्क्वेअर कट खेळणं वीरेंद्र सेहवाग खूप चांगल्या प्रकारे खेळायचे. त्याच्या बॅटमधून सुद्धा असेच फटके तुम्हाला पाहायला मिळायचे. आठवण करून दिली खऱ्या त्याने अमोल फराडनं. हा चौकार उपयुक्त राहिला. त्या चौकाराने टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 8. लक्ष्य या मॅचमध्ये 29 धावसंख्येचा आहे. यावेळेला अजून एक सुंदर फटका ड्राईव्ह केले गेले. समोर स्वीपर कव्हरला फिल्डर आहेत जो अमोल फराडसाठी ठेवला आहे. त्याच्या हातामध्ये हा बॉल. या सिंगलला टीमची धावसंख्या होईल 9. पहिल्याच बॉलवरती कॅच ड्रॉप झाली, त्याच्यानंतर चौकार भोगलाय. मग आता या स्टेजला कमी चुका कराव्या लागतील. शॉर्ट टर्म क्रिकेट राहिलाय, 4 ओव्हरची मॅच असं म्हणून चालावं लागेल की आता सध्या तरी जास्तीत जास्त डॉट बॉल आणि जास्त विकेट कसे पडतील या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन आता टीम बोहनोलीला करावा लागेल. ओव्हर द विकेटने रुपेशचा हा बॉल खुलवट टप्प्याचा. रणनीती चांगली होती. अगदी पायात चेंडू टाकला गेला जेणेकरून मोठा फटका नकोय. आपल्या विरोधात एक चौकार आलाय, त्याच्यामुळे आता सध्या तरी मोठ्या फटक्यांसाठी
थोडासा थांबवावा संघ पागड्याच्या पाड्याला. तेच केलं. टीमची धावसंख्या 10, अजूनही 19ची गरज. या ओव्हरमधले चेंडू फेकून झाला 4, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजूनही धावा जर आपण बघितल्या गेला तर बनवायच्यात 19. एखादा मोठा फटका आला तर पूर्णपणे इंटर होईल टीम पागड्याचा पाडा या मॅचमध्ये. रुपेशचा बॉल, चांगली रणनीती होती. ऑप्शनचा हलकासा बाहेर, रूम बनवू दिला नाही, जागा शोधू दिली नाही. कारण जरूर 38 सर्कलचं रिंगण जे भरलेलं होतं पहिल्या षटकानंतर ते आता विखुरलेलं आहे. डीपमध्ये स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ तैनात आहे, वायडिश लॉंग ऑन मिड विकेट आणि एक जर फिल्डर बघितला गेला तर काऊ कॉर्नरला उभा आहे. 5 फिल्डर सीमेचं रक्षण करतात. शेवटचा बॉल, टीमची धावसंख्या 10. शेवटचा बॉल एज होती, मागे चालला बॉल, थर्डमॅनला अडवला गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण जरूर झालं कारण स्वतःला झोकलं गेलं त्या बॉलवरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीनंतर टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 11. लक्ष होतं या मॅचमध्ये 29 धावसंख्येचं. बनल्या गेल्या धावा 11, म्हणजेच येणारे बॉल 12 आणि 18 धावसंख्येची या मॅचमध्ये गरज आहे. आयुष्य छान आहे पण लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यास छान आहे. काट्यांची फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवे ते, दुनिया इथे दुकान आहे. जगणं निरोधक म्हणतो तो इथे बेमान आहे, कारण सुखासाठी कधी हरावं लागतं तर कधी लढावं लागतं. कारण निसर्गाचा नियम आहे की सुंदर धबधबा जर बनायचा असेल तर पाण्यालाही वरतून खाली पडावं लागतं. हे क्रिकेटचं संघर्ष आहे, हे क्रिकेटचं कुरुक्षेत्र आहे. या क्रिकेटच्या परिपटलावरती मित्रांनो तुम्हाला सर्व काही करावं लागतं. देव फक्त रेषा देतो पण त्याच्यामध्ये रंग तुम्हाला भरावा लागतो. त्याच्यामुळे आता 29 धावसंख्या बनल्या गेल्यात. या मॅचमध्ये रंग भरवण्याचं काम सध्या तरी सुरू आहे. कारण दोन्ही गोलंदाजांनी खूप चांगलं कार्य केलं. रुपेशने 4 धावसंख्येचं षटक हाताळलं, माफ करा, लालचंद्रने 4 धावसंख्येचं षटक हाताळलं आणि रुपेशच्या षटकामध्ये जरूर 7 धावा खर्च झाल्यात. हा चेंडू चांगला. षटक क्रमांक 3मध्ये तुम्ही आकाशला बघत आहात, जिथे 18 धावा रोखायचे आहेत. आता 11 बॉल शिल्लक, 18 धावा रोखायचे आहेत. भरपूर सारे प्रश्न आहेत आणि आधीच म्हटलं होतं की हा लो स्कोरिंग सामना नाहीये, तर नेट टू नेट फाईट या दोन्ही टीममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हो द विकेटने लोबो फुल टॉस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि या सीट इज आउट. फलंदाज होईल बाद. या स्टेजला अमोल फराडचं बाद होणं म्हणजे टीमवरती दुःखाचं सावट. अमोल फराड होतोय बाद, परते लवकर मैदानाच्या बाहेर आणि लागणारा हा झटका दुसरा. अगदी मिडल स्टंप वरती खेळण्यासाठी आला. बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता, थाईवरती आदळला गेला. हाईट फॅक्टर सुंदर होती, इम्पॅक्ट अगदी मिडल स्टिकवरती. त्याच्यामुळे पंचांनी शोधला गेला अमोल फराडला अगदी मध्ये. लगेचच फिंगर अप केला गेला की हा फलंदाज बाद आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये जी सिच्युएशन आहे ना, ती सिच्युएशन आता क्रिएट झाली आहे. अक्षय असं म्हटलं जातं की माणूस परिस्थिती घडवत असतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवत असतो. सो आता ही परिस्थिती बिघडली आहे. या बिघडलेल्या परिस्थितीला सुधारवायचं असेल तर प्रतीकने 2 मॅचमध्ये बॉलिंगचं प्रदर्शन चांगलं केलं. पहिल्या मॅचमध्ये प्रतीकचे 4 विकेट, फक्त 1 धावसंख्येचं षटक. या मॅचमध्ये सुद्धा प्रतीकचं सुंदर कार्य. प्रतीकने षटक क्रमांक हाताळलं गेलं 3रं, ज्याच्यामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. परंतु ज्या धावसंख्या त्यांनी रोखल्या त्या धावसंख्या आता त्याला बनवायच्या आहेत आपल्या टीमसाठी. अजूनही 18ची गरज या मॅचमध्ये. प्रतीकसाठी हा बॉल मागे खेळायचा होता. शॉटमध्ये फिल्डर तैनात आहेत. स्ट्राईकवरती फेकी का केली गेली याचा प्रश्न पडलाय, कारण फिल्डर फाईन लेगला होते. बॉल जसा हातामध्ये आला प्रत्येकी स्किट झाला, कारण प्रतीकचा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न उगा गेला. बॅट अँड बॉलचं कमकुवत कनेक्शन झालं. प्रतीक थोडासा पडलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळाला. खूप वेळ होता. जर त्यांनी फेकला असता बॉल गोलंदाज आकाशकडे तर कदाचित फलंदाज अजून एक बाद होऊ शकला असता आणि प्रेशर टाकू शकली असती टीम बोहनोली. यावेळेला चांगला बॉल आहे. ज्या खेळाडूच्या टी शर्टवरती 17 आकडा आहे तोच आकडा पार करायचा आहे, जिथे किरण आपल्याला पाहायला मिळाले. मी आधीच म्हटलं होतं की एक छोटीशी मुंगी सुद्धा हत्तीला मारू शकते, तेवढी ताकद तिच्यामध्ये असते. तशीच लो स्कोरिंगची मॅच असते, ती ताकदवर तुम्हाला होताना जरूर पाहायला मिळते. तशाच प्रकारचा हा सामना. यावेळेला अजून एक चांगली डिलिव्हरी. बॉल मागे चाललाय, थर्डमॅनने कव्हर केला गेला, डिरेक्ट हिट नाहीये. डावकुरी हाताने त्यांनी पकडला जरूर गेला, परंतु विकेट किपर सांगतायत की आता या स्टेजला कोणत्याही प्रकारची चुकी नको. 29 धावसंख्येचा टार्गेट. या ठिकाणी 24 बॉलची ही मॅच होती. सध्या बनल्या गेल्या टीमच्या टोटलमध्ये धावा 13, म्हणजे अजून समीकरण उरलंय ते म्हणजे 16 धावसंख्येचं. या षटकामधले बॉल समाप्त झाल्यात ते म्हणजेच 5 आणि आता 13 बनवायचेत. कुलवटापाचा बॉल प्रतीकसाठी. सुंदर डिलिव्हरी, सुंदर डिलिव्हरी, सुपर पीस ऑफ बॉलिंग. सुंदर बॉलिंग या ठिकाणी समाप्त झाली. फक्त हे षटक राहिलं 2 धावसंख्येचं, जिथे महत्त्वाची विकेट अमोल फराडची आली आणि आता प्रेशर वाढलाय. 6 चेंडू शेवटचे आणि 16 धावसंख्या
या मॅच मध्ये बनवायचं आहे. गेम इज ऑन. मॅच आता ऑन झाली आहे. 29 धावसंख्येचं टार्गेट होतं, म्हणून मी म्हणत असो की कधी कोणाला कमी लेखू नका, कारण कोणतीही धावसंख्या आपण जेव्हा क्रिकेटच्या परिपटलावरती कमी बघतो तेव्हा आपण इझिली तो सामना कव्हर करण्यासाठी जात असतो. परंतु धावा आता पहा, 18 चेंडूमध्ये 13 बनल्यात, अजूनही 16 हव्यात. लक्ष्य या मॅचमध्ये 29 धावसंख्येचं असं वाटलं होतं की 2 षटकामध्ये कदाचित हा सामना समाप्त होईल की काय, परंतु बोहनील संघाच्या माध्यमातून जे षटक आकाश आणि रुपेश पडलं ना ते अगदी लाजवाब राहिलं. 7 धावसंख्येचं षटक रुपेश लालचंद्रने सुरुवात केली, आपल्या टीमला एक चांगला स्टार्ट, एक चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी 4 धावसंख्येचं षटक हाताळलं आणि त्याच्यानंतर मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग आकाशची राहिली, ज्याच्यामध्ये स्पेशली अमोल फराडची विकेट आली आणि त्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या. आता विचार करावा लागेल. धावा आता बनवायचे 16, शेवटचे बॉल शिल्लक 6 बॉलमध्ये एखादा डॉट बॉल, एखादी विकेट आली, अजूनही प्रेशर वाढेल. मानसिक दबाव जो आपण क्रिकेटच्या परिपटलावरती अनेक साऱ्या खेळाडूंना या स्टेजवरती घेताना पाहत असतो, तो मानसिक दबाव काढण्यासाठी आता एखादा मोठा फटका हवा आहे टीम पागड्याच्या पाड्या क्रिकेट संघाला. मग तो प्रतीकच्या बॅटमधून येवो या किरणच्या बॅटमधून येवो, आणि फक्त तो येणं बाकी आहे. परंतु आता शेवटच्या षटकासाठी राजूचा वापर केला गेलाय, ज्याला रोकायच्या धावा 16. चांगली रंगते मॅच. माहिती आहे की ही क्वार्टर फायनलची मॅच आहे. या मॅचमध्ये विन झाल्यानंतर मग सेमीफायनल्सच्या पात्रतेसाठी आपण या स्टेजला लढतोय. 29 धावसंख्येचं सोपं टार्गेट होतं, परंतु त्या सोप्या टार्गेटला आता मागडं ठरवलं गेलंय 3 गोलंदाजांना. 6 चेंडू 16चं समीकरण. समोर किरण, राजूचे षटक. राजूचा पहिलाच बॉल, शॉर्ट बॉल, त्याला पुल केला गेलाय. बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर वळतात, असं वाटलं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, परंतु पहा झाली त्या ठिकाणी चुकी. ही मोठी चुकी ठरू शकते. कॉन्फिडंट होता, हवेच्या विरुद्ध फटका खेळला, असं वाटलं की परफेक्ट मिडल बॉल बॅटवरती झालाय. किरण थांबला, किरणला असं वाटलं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, परंतु एका बाजूला क्षेत्ररक्षकही थांबला की बॉल आपल्या हातामधून येईल. परंतु हे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 15 हव्यात. प्रतीकच्या बॅटमधून स्ट्रोक निघाला गेला, तोच फिल्डर, आणि आता बेनिफिट मिळेल. टप्पा पडला आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता कॅच ड्रॉप झाली आणि स्ट्राईक चेंज झाली. स्ट्राईक चेंज झाल्यानंतर प्रतीकच्या बॅटमधून हालाई चौकारने समीकरण आता या ठिकाणी बदलेल. 29 धावसंख्येचं टार्गेट सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये बनल्या गेल्यात, त्या म्हणजे धावा 18 आणि आता येणारे उर्वरित चेंडू 4 आणि 4 मध्ये बनवायचे 11. स्ट्राईक चेंज झाली, त्याचा आता बेनिफिट मिळेल का. जरूर एका डायलॉगची आठवण झाली. कॅच ड्रॉप झाली तेव्हा टीम बोहनोलीला एकच गोष्ट आठवत असेल की हे हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदे हे क्या हुआ. कॅच ड्रॉप झाली, स्ट्राईक चेंज झाली, स्ट्राईक मिळाली प्रतीकला, त्याच्या बॅटमधून चौकार आलाय आणि आता समीकरण पहा बदललंय. आता 4 चेंडू आणि 11 बनवायचे आहेत. दबाव, मी हीच चर्चा करत होतो जेव्हा 6 चेंडू फेकायचे बाकी होते तेव्हा सोनू सर हीच चर्चा केली की मानसिक दबाव, मानसिक दडपण अशा स्टेजला ना भरपूर सारे खेळाडू झेलत असतात, परंतु जो परिस्थिती समजून परिस्थितीला आपली ताकद बनवतो तो नेहमी विजय होतो. सध्या तरी ताकद आता झाली आहे, कारण प्रतीकच्या बॅटमधून एक चौकार आलाय. प्रतीकसाठी हा बॉल पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी, लाईन चेक करतात त्या ठिकाणी अंपायर्स. आता समीकरण उरले फक्त 9 धावसंख्येचं. 4 चेंडू फेकायचे. एखादा डॉट बॉल आता आला ना तर या मॅचमध्ये प्रतीकवरती सुद्धा दबाव वाढेल. दबाव जाणवतोय राजूच्या बॉलिंगवरती. त्याच्या अगेच एक चौकार, पहिल्या बॉलवरती विकेट आली होती, वजबा पडेल त्या क्षेत्ररक्षकावरती ज्याच्या हातातून कॅच ड्रॉप झाली. ही मॅच तेव्हाच अगदी वेगळ्या मुवमेंटला गेली, कारण कॅच भरपूर इम्पॉर्टंट होती या मॅचमध्ये. 4 चेंडू 9चं समीकरण उरलंय. राजू तयार. राजूचा बॉल कुलो टपाचा वॉल शॉट, एक्सलंट पॉवरफुल पॉवर पॅक. प्रतीकच्या बॅटमधून सुंदर फटका, षटकार. काय दर्जेदार फटका होता. प्रतीक लाजवाब फलंदाजी आणि गोलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये 4 विकेट 1 धाव. या मॅच मध्ये फक्त धावा खर्च केला प्रतीकनं 5, ज्याच्यामध्ये विकेट जरूर आली नाही, परंतु या फटक्यावरती जी ताकद होती ना, अगदी हेलिकॉप्टर स्ट्रोक महेंद्रसिंग धोनीची आठवण झाली आणि तो बॉल लँड कुठे झालाय तर मैदानाच्या बाहेर. मित्रांनो, या फटक्यासाठी ना अगदी तुमची नजर तीक्ष्ण असायला हवी. बॉल बॅट खाली जेव्हा तुमच्या येतो, बॉल परफेक्ट बॅटवरती मिडल होतो ना, तेव्हा त्यामधला साऊंड ऐकणं ना तेवढंच खऱ्या अर्थाने लाजवाब असतं.
लाजवाब फटका. आता फक्त 3ची गरज या मॅच मध्ये. 9 धावसंख्येची गरज होती. 6 धावा आताच आल्यात. 3 चेंडू आणि 3 धावा. कदाचित या धावा सुद्धा मागण्या ठरू शकतात. एखादा डॉट बॉल जर आला ना तर प्रेशर वाढेल, परंतु तो प्रेशर ना आता बाजूला सारला गेला तो म्हणजे प्रतीकनं. राजू तयार.